पावभाजी खायचं म्हणलं तर पसाराही खूप जास्त होतो, वेळही खूप जास्त वाया जातो आणि भांडेही खूप जास्त भरतात। तर माझ्या पद्धतीने फक्त कुकरमध्ये पावभाजी बनवून बघा, अगदी 10 ते 15 मिनिटात तुम्ही पावभाजी बनवू शकाल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि व्हिडिओला अजिबातही स्किप नका करू। तर इथे मी पावभाजी बनवण्यासाठी एक मोठा कांदा, 2 बटाटे, 2 शिमला मिरची, 3 कांदे, कोबी आणि फुलगोबी घेतले थोडं। त्यानंतर एक लसणाची कांडी सोलून घेतली, अद्रक घेतलंय व वाटाणे भिजत घातलेले होते रात्री ते घेतले। सध्या मार्केटमध्ये हिरवा वाटाणा नाहीये, त्यामुळे मी हेच वाटाणे घेतले। जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही हिरवे वाटाणे पण घेऊ शकतात। बाकीच्या सर्व भाज्या सोडून मी कांदा व टोमॅटो जे आहे ते अगदी बारीक कापून घेतले व ज्या बाकीच्या भाज्या होत्या त्या थोडे जाडसरच ठेवले, कारण की ते आपल्याला शिजवायचे आहे। त्यानंतर लसूण व अद्रकची पेस्ट करून घेतली। इथे पावभाजी मसाला घेतला आणि लाल तिखट, थोडीशी हळद व किचन किंग मसाला घेतलाय आणि वाटाणे घेतले, जसं की व्हिडिओमध्ये दाखवलंय त्याप्रमाणे। सगळी तयारी आपली झाली आहे, तर लगेचच आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ। सर्वात अगोदर गॅस पेटवला, त्यावरती कुकर ठेवला, त्यामध्ये 2-3 पाळ्या आपण तेल घालायचं व तेलामध्ये थोडेसे जिरे टाकायचे। जिरे छान असे परतले की त्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसूण अद्रकची पेस्ट केलेली होती ती यामध्ये ॲड करायची। अगदी लालसर होईपर्यंत आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर अगोदर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा। कांदा मस्त असा हलका गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। अगदी तुम्ही फक्त 15 मिनिटात ही पावभाजी बनवू शकाल माझ्या पद्धतीने बनवली तर। तुम्ही नेहमी व्हिडिओ बघता आणि सबस्क्राईब, लाईक करायचं विसरूनच जाता बरं का। चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता त्या कांदा आपल्याला छान असा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा लवकर परतण्यासाठी यामध्ये आपण अर्धा चमचाभर मीठ टाकू, म्हणजे लवकर असा कांदा परतला जातो। छान गुलाबी झालाय कांदा, त्यानंतर टोमॅटो टाकून द्यायचं। टोमॅटोसुद्धा अगदी आपल्याला छान असं परतून घ्यायचे, अगदी सगळे गळाले पाहिजे टोमॅटो, इतकं छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे। थोडंसं झाकण ठेवलं ना की पटकन परतल्या जातं। आणि इथे मी 1 मिनिटभर झाकण ठेवले, त्यानंतर लगेचच उघडून बघितलं तर छान असं टोमॅटो जे आहे ते परतलं गेलं होतं। त्यानंतर मसाले जे काढलेले होते ते मी यामध्ये ॲड केले व छान असं 4 ते 5 मिनिटभर मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। मी यामध्ये कुठलाही फूड कलर वगैरे नाही ॲड केलेला, बीटरूटसुद्धा मी यामध्ये ॲड वगैरे नाही केलेलं, तरीसुद्धा पावभाजीला इतका छान व मार्केट सारखा कलर आलेला होता। तुम्ही बघू शकता मसाल्याला सुद्धा अगदी छान असं तेल सुटलं आहे। मसाल्याला तेल सुटलं की त्यानंतर आपण ज्या भाज्या चिरलेल्या होत्या त्या स्वच्छ धुवून मी घेतलेल्या होत्या 3 ते 4 पाण्याने, त्या यामध्ये ॲड करून द्यायच्या आहे सगळ्या। आणि भिजत जो घातलेला वाटाणा होता तो सुद्धा मी यामध्ये ॲड करून दिला व 4-5 मिनिटं मस्त असं छान असं आपल्याला या मसाल्यामध्ये भाज्या ज्या आहेत त्या परतून घ्यायच्या आहे। तुम्ही बघू शकता छान असं मी भाज्या ज्या आहेत त्या परतून घेते। जर तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर नक्की शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला। तुम्हाला ही ट्रिक कधी समजली तेही कमेंटमध्ये नक्की सांगा। अगोदर भाज्या उकडवून घ्यायच्या, त्यानंतर त्या भाज्यांना वेगळ्या भांड्यामध्ये फोडणी द्यायची। खूप जास्त टाईमपास होतो आणि भाजीसुद्धा पसाराही खूप जास्त होतो आणि भांडीसुद्धा खूप जास्त भरतात। ह्या पावभाजीची टेस्टसुद्धा 1 नंबर लागते। तर छान अशा भाज्या ज्या आहे त्या मी परतून घेते व 1-2 मिनिटं आपल्याला न पाणी घालता वाफ काढून घ्यायची। बघू शकता कलरसुद्धा किती भारी आला आहे। त्यानंतर मी यामध्ये पाणी ॲड केलं आहे। जास्त पाणी ॲड नाही करायचं, आपल्याला भाजी जी आहे थोडी घट्टच पाहिजे। पावभाजी जी आहे ती घट्टच असते, तर मी थोडंसं पाणी ॲड करून छान असं मिक्स करून घेतलं। त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे। लक्ष असू द्यायचं की अगोदरच कांदा परतायला मी मीठ टाकलेलं होतं, म्हणून मापातच टाकायचं। त्यानंतर कुकरची शिट्टी लावून आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या मीडियम फ्लेमवरती होऊ द्यायच्या आहे। मग मी इथं कुकरचं झाकण लावून घेतलं व मस्त अशा 3 ते 4 शिट्ट्या होऊन दिल्या कमी गॅसवरती। त्यानंतर कुकरची जी एअर आहे ती ऑटोमॅटिकली रिलीज होऊ द्यायची व मी मस्त असं झाकण उघडून बघितलं तर भाजीला इतका मस्त असा कलर आला आहे। त्यानंतर आपल्याकडे मॅशर असतं पावभाजीचं,
त्याने छान अशी भाजी जी आहे ती मॅश करून घ्यायची। बघू शकता कुठलाही पसारा वगैरे न करता अगदी झटपट व 15 मिनिटात आपली पावभाजी मार्केट स्टाईल पावभाजी तयार झाली आहे। तुम्हाला वाफेमुळे ना इथे व्हिडिओ क्लिअर वगैरे नाही दिसणार, त्या पुढे दाखवतेच मी पावभाजी कशी झाली ती। मस्त असा कलर आलाय बघू शकता पावभाजीला। थोडीशी यामध्ये कोथिंबीर टाकली, त्यानंतर परत थोडंसं मला जाडसर वाटत होतं, थोडं मी मॅश करून घेतलं। अगदी मस्त अशी आपली पावभाजी तयार झाली आहे। परत कुकरचं झाकण न लावता आपल्याला अगदी फक्त आणि फक्त 3-4 मिनटं आपल्याला पावभाजी जी आहे ती गॅसवरती उकळवून घ्यायची। लक्षात असू द्या की झाकण नाही लावायचं ह्यावेळेस कुकरचं, कारण की भाज्या ज्या आहे ते छान शिजलेलं आहे। चला तर मस्त असं ताट वाढून घेऊ जेवणासाठी। एका वाटीमध्ये मी छान अशी भाजी टाकली, त्यानंतर गरम बटरमध्ये आपण पाव जे आहे ते अगदी कुरकुरीत भाजून घेतले। त्यानंतर मस्त असा तोंडी लावण्यासाठी कांदा ठेवला व लिंबाशिवाय तर पावभाजी अपूर्ण आहे, तर लिंबूसुद्धा मी इथे ठेवला आहे। व पावभाजीवरती बटर किंवा तूपसुद्धा तुम्ही घालू शकतात, खूप छान लागते बरं का चवीला खायला। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि माझी कुकरमधली ट्रिक आवडली का तेही कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। थँक्यू, बाय।